पोरग बापाले पोसत होत. आताचं पोरग पोसत काऊन नाही ते कारण ते आहे, उलट झालं. जन्माले आल्यापासून तो त्याच्यासोबत कधी झोपत नाही, त्याने घेऊन कधी लाडवत नाही, कौतुकानं हात फिरवत नाही, त्याच्यासोबत जेवण करत नाही. विचार पडते त्याने 20 वर्ष होतपर्यंत. आयुष्यात लहानपणापासून कधीच माझ्या बापानं मला कवटाळलं नाही, झोपला नाही कधी. जाऊ दे, लग्न झालं, बायको आली, निघू दे याले. म्हणून आता तो पोरग बापाले पोसत नाही. तर काळ तो आहे बघा, इतिहास थोडासा आपल्या जाओ पाटील, जाओ माऊंद्या कराव, सांगाव 25-30 वर्षाच्या दूरचा काळ बरं, आताचा नाही. तुकडोजी महाराज हा काळ येणार होता, त्याच्यावर भजन लिहिलं 1951 साली महाराजांनी. काळ निकट पातला उठारे गाडिया, आणि त्या माणसानं ठरवा की बंद्या वाजरीला लाडवाचं जेवण देतो. फिरवा वाणी, जाव वाणीला पाटलाच्या इथं मागून द्या आहे. 40 वर्षाच्या अगोदर लाडवाचं जेवण आहे, प्रत्येकाला एका आमंत्रण. संध्याकाळी लोक वाट पाहत राव, कामाला जात असताना हे पाटलाच्या इथं जेवण आहे, लाडू आहे, चल लवकर जा लागते, सोडा उठ. जाव हातपाय धुवा ना, वाल्याची वाट पाहत राव. जाऊ वाणी, आपल्या भाषेत वाण्याले वाणी म्हणते, पण मी वाणी म्हणतो. वाणी वाणी, कारण ते सोबत नाही चांगलं. वाणी म्हणलं नाही का आता, सोबत नाही, चांगलं वाटत नाही, म्हणून मी वाणी म्हणत आहो. वाणी समजते ना? आता तुम्ही म्हणता वाणी म्हणजे ह्या कोण बा वाणी, कोण बा वाणी. वाणी जाव, ए चला जेवण करायला वाटला घरी. माणसं तयार राहा, चाल. बाप निघा, पुराण म्हणा, बाबा मी येतो ना गा. त्याने 4-4, 5-5 पोरं, आणि बापानं म्हणा हे पाटला जे आहे एकट्याने बोलावलं पाटील का म्हणा, पुरानं बोंबलाव झे, मी येतो ना गा. बापानं पोराले सोबत न्याव, असं करंगडी हात पकडाव, आणि आम्ही बापाच्या सोबत पाटलाच्या घरी जेवण करायला जाऊ. बापाच्या मागं मागं काळ होता तो, भेटत नव्हता लाडू त्यावेळेस. काल त्या दिवशी काला झाला तुमच्या गावले, तोच काला 20 वर्षाच्या अगोदर होत असल तर बाहेर गावचे लोक, गावातले पूर्ण लोक काला खाली होते. पण या वेळेस आता या काळामध्ये काला झाला तर गावचा येत नाही. लोक तर म्हणते काल्याने 10 कोसावरून जावं लागते, भयाळ आहे. त्या काळात भेटे नाही, एका टायमा